हेलो 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 काळे दोनचा स्वर असला तर लावा काळे दोनचा स्वर आहे नाही स्वर स्वर लाव 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 सिस्टम मध्ये बघा लागला हेलो हेलो हरी हरी श्री तुकोबाराय रामकृष्ण हरी
तुकाराम सांडोळकर समोर मंदिर पाठीमाग ज्ञानोबा माऊली कोकर्णीकर त्यांना साफ करते.
मोर
आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा बोलायाचे झाली झाली बोलायाचे सीमा झाली बोलायाचे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाचे झाली बोलायाचे झाली बोलायाचे संतांचा महिमा झाली बोलायाचे झाली बोलायाचे झाली बोलायाचे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघे पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा किंवा त्यांची केल्या पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा श्री संताची हे माता श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी गहे गरी दंडवत गरी दंडवत गहे गरी संताची हे माता चरणावरी संताची हे माता चरणावरी चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलीकाय दातु मनम्रेहि समागति तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासु तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ऐके वचन मजरंगाची विनंती मजरंगाची मजरंगाची विनंती ऐके वचन मजरंगाची विनंती
कर जोडितो कथे काळे आपण असावे जवळी. थोडा देखो कविता प्रस्तुत. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय महात्म्यांचा महिमा वर्णन करतात. तो महात्म्यांचा महिमा वर्णन करण्याची पात्रता माझ्यामध्ये नाही म्हणून तुकोबाराय सांगत हा महिमा वर्णन करतात. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिकांना सुद्धा महात्म्यांचा महिमा वर्णन करणं शक्य नाही. तसा महिमा तुकोबाराय वर्णन करतात. म्हणजे तुकोबाराय का वर्णन करतात? तुकोबाराय वर्णन करण्याची योग्यता तुकोबारायांकडे आहे का? अहो महाराज, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कुळो. तुकोबारायांनी ती अनुभूती पहिलं अनुभविली. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे मग ते सांगत सुटले. अन्यथा अनुभव नसताना सांगणं म्हणजे पोपटपंची ज्ञान. त्याला मान्यता वारकरी संप्रदायामध्ये नाही आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अनिवार्य ठरेल. काय निमित्तानं तुम्ही आम्ही जमलेलो आहोत तुम्हा सर्वांना माहिती आहे. संतश्रेष्ठ श्री सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधी सोहळ्यानिमित्त तुम्ही आम्ही इथं जमलेलो आहोत. हे नियोजक थोडं पुढं सारखं गोंडेराव गणपती कोंडा मंगले या सद्व्यक्तींनी या महात्म्यांचा समाधी सोहळा करण्याचं ठरवलं. ही तारीख काल परवा घेतलेली नाही. जवळजवळ 2 ते 2.5 महिने झाले. 2-2.5 महिन्याखाली तुमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले फोन केले ना असं म्हणले मग तारीख देता का? एक म्हणलं कधी? म्हणले 2 महिन्यानंतर सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त. मी म्हणलं अजून लई टाईम आहे त्याला. नाही म्हणजे टाईम जरी असला तर तुम्ही नकर बिझी असता की म्हणून तुम्हाला अगोदर देतो म्हणले. ठीक आहे मी घेतो म्हणलं. मग मला संध्याकाळी फोन करा माझ्या ध्यानात राहना गेले नकर कामामध्ये मला विसरून जायची शक्यता आहे. नाही संध्याकाळी परत फोन रात्री 10ला फोन केला परत आणि म्हणले तारीख लिहून घेतल्या का? म्हणलं लिहून घेतली. 2-2.5 महिन्याखाली तारीख लिहून घेतली आणि इथे येण्याचा योग. आज दुपारी मुखेडला सकाळी गुलालाचा कार्यक्रम झाला आणि त्या अनुषंगानं परत तिथून इथं सुद्धा तोच कार्यक्रम. आता दुपारी नामाचा महिमा सांगितला महात्म्यांचं म्हणजे सेना महाराजांचं थोडंसं चरित्र वर्णन करण्याचा थोडासा अल्पसा प्रयत्न केला. आत्ता त्याच महात्म्याचं काहीतरी साधूचं गुणवर्णन करावं या उद्देशानं अभंग घेतलेला आहे सेवेसाठी. मी काही खूप मोठा ज्ञानी नाही. मी दादासाहेबांचा एक सामान्य टाळकरी आहे. 1-4 शब्द बोलता येतात त्यामुळे तिथं मी उभा राहिलोय. याच्या पलीकडे आपल्याकडे कसलेही नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा. मी कसलाही ज्ञानी नाही, तपस्वी नाही, जपी नाही, तपी नाही, ना मोठा ज्ञानी नाही. मला कसल्याही ज्ञानाची प्राप्ती नाही, ना गाथा ज्ञानेश्वरी काहीच पाठ नाही. थोडेसे अभंग पाठ आहेत. हो हरिपाठ म्हणता येतो, थोडा पखवाजा येतो, 2 चाली म्हणता येतात. त्याच्या पलीकडे आपल्याकडे काही नाही. सामान्य टाळकरी फक्त साधं भजन करणारा. तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत. कलियुगामध्ये आपणाला भगवंताचं नामस्मरण करण्याची बुद्धी भगवान परमात्म्याने दिली. आपल्याकडून ते होते नाही मुखा वाटे तरी कमीत कमी काना वाटे तरी आपल्यामध्ये ते नामस्मरण, ती भक्ती, ती श्रद्धा आपल्यामध्ये आहे. ते सर्व आपल्याला घडतंय. हे भगवंताची कृपा आहे. कारण का तुका म्हणे कृपा करेल नारायण तरीच हे वर्म पडे ठावे. हे वर्माचं ज्ञान आपल्याला व्हावं, हे वर्म आपल्याला सापडावं तर त्याच्यासाठी भगवंताचीच कृपा लागते. दुसऱ्याच्या कृपेची इथं किमयाच नाही. दुसऱ्याची कृपा इथं चालत नाही. भगवंताची अथवा संताची कृपा लागते भगवान नामस्मरण होण्यासाठी, भजन पूजन कीर्तन श्रवण होण्यासाठी. तर या अभंगामध्ये तुकोबाराय काय म्हणतात? अलिंगन घडे. अलिंगन जर घडलं तर काय होतं? मोक्ष मिळतो. मोक्ष मोक्ष कुठं असतो? होय मोक्ष कुठं आहे? आपल्या पुराणांमध्ये सांगितलं जातं की 4 नावाचे मोक्ष आहेत. समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. समीपता देवाच्या जवळ राहणे.
सलोकता देव ज्या गावात राहतो त्या गावात राहणे, स्वरूपता देवाचं स्वरूप येणे, सायोज्यता देवच होणे, देवच होणे. मग इतकं दुर्लभ, हे थोडा विको अजून कमी करा बघा. इतका दुर्लभ असणारा मोक्ष फक्त आलिंगनानं भेटतो. महाराज, मोक्षाच्या प्राप्तीसाठी आलिंगनच घडावं असं काही नाही. मोक्ष जर पाहिजेच जर असेल, ज्याला मला मोक्षच पाहिजे असेल, तर त्यांनी त्याच्यासाठी अनेक मार्ग आहेत. महात्म्याने आपल्याला ते मार्ग सुलभ करून दिलेत. तुम्हाला मोक्ष पाहिजे का? एक काम करा, फक्त मुखानं नामस्मरण करा. मुखी नाम हाती मोक्ष. मी एकटा नाही सांगत, असं बऱ्याच जणांनी सांगितलंय. ऐसी साक्ष बहुतांची. कारण का? खऱ्या मालाची साक्षीदार कुणी असतात. ज्या दुकानामध्ये औषध चांगलं भेटतं त्या दुकानदाराचे साक्षी अनेक असतात. इकडे तिकडे जाऊ नको, त्या दुकानात जा, तुला चांगला औषध भरोशाचा माल तिथं भेटतो. कारण का भेटतो? वैष्णवाचा माल खरा. वैष्णवांचा जो माल आहे ना, तो खरा माल आहे, खोटा माल नाही, डुप्लिकेट नाही. तुरतुरा वस्तुशी वैष्णवाचा माल खरा आहे. आणि हा माल किती जरी आले, किती जरी घेऊन गेले तरी संपत नाही. कारण का? या मालामध्ये देव बसलाय. देव या पोतामध्ये. तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रिते. हे पोते रिकामे होतच नाही. त्यातलं काढलं की त्यात तयार होते, काढलं की तयार होते, काढलं की तयार होते. हे वैष्णवाचा माल आहे आणि खरा आहे. तुला मोक्ष पाहिजे का? हो पाहिजे. मुखानं नामस्मरण घे. मुखानं नामस्मरण घेतल्यानं मोक्ष येतो. हो, मोक्षाची प्राप्ती होते. पण कधी होते? जिवंत असताना का मेल्यावर? अरे नाही, याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. मी मुक्त झालो, मी मुक्त झालो अशी अनुभूती येते. पण कधी? नामस्मरण केल्यावर. मग ते नामस्मरण कधी, कसं, कुठं, केव्हा करायचं? हे नामस्मरण मोक्षाच्या प्राप्तीचं साधन. नवे नवे मोक्षच आपल्या तळहातात आणून द्यायचं जे नाव आहे ना, ते नाव काही एक उच्च श्रेणीमध्ये जाऊन ते नामस्मरण तसं केलं पाहिजे. तो स्तर, ती पायरी काय और आहे ती. ते सर्वजण म्हणल्यासारखं नाही. चोर सुद्धा रामराम म्हणतात, चोर सुद्धा रामराम म्हणतात, धोका देणारे सुद्धा रामराम म्हणतात. पण त्या राम म्हणण्यामध्ये असल हाडाच्या वारकऱ्याच्या मुखातून आलेला राम, त्याच्यामध्ये फरक आहे. राम राम सब कोई कहे, राम राम सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे, वो नाम कुछ और. अरे राम राम समदे म्हणतात. ठग म्हणजे चोर, ठकवणारे. ठकवणारे ठग कुणाला म्हणतात? ठग. एका माणसानं घोडा आणला. परंपरेतून आपण दृष्टांत ऐकतो. एका माणसानं घोडा आणला, तो घोडा आणला चोरून. घोडा चोरून आणला, म्हणला हे चोरून आणलेले वस्तू आपण जर विकलो तर आपल्याला पैसे येतील. बाजारात गेला. कुठे गेला? घोड्याचा बाजार कुठं भेटतो? कुठं भरतो? काटेवाडी. तुमच्याकडे कुठं आहे? माळेगाव. बघा आता काटेवाडी घोडा म्हणणार ते काटेवाडी. आता हे होटळ पसली काटेवाडी नव्ह. आता ती अजून एक काटेवाडी कुठं आहे मला बी माहित नाही. माळेगावला घेऊन गेला घोडा. माळेगावला गेला, घोड्यावर बसून गेला. घोडा एकदम रुबाबदार, हो टाईट घोडा होता. जाताना डाळ पिळ खाऊ घातली होती घोड्याला. कोणती? हरभऱ्याची. गेला. आता या माणसाचं थोबाड बघून, विकणाऱ्याचं थोबाड बघून त्याच जातीचा दुसरा एक आला तिथं. त्याला माहिती होतं याचं तोंड बघितल्यावर ओळखावं की ही वस्तू याची नाही. अलग लक्षात. होय, ज्या माणसाच्या खिशात 1000 रुपये नीट राहणार, त्या माणसाच्या खिशात जर लाख रुपये जर तुम्हाला दिसत असतील तर समजावं कुठं तर काळं आहे. यानं एकतर चोरून आणली असतील, नाहीतर लोकांकडून लोबाडून आणली असतील. त्याच्या खिशात 1000 रुपये राहणार, त्याच्या खिशात जर लाख रुपये जर तुम्हाला दिसत तर कुठून आणलास रे पैसे? हो, कुठून आणलास रे पैसे? अवघड आहे. तिथून आला ठग. दुसरा ठग आला आणि त्यानं म्हणला, होय काय किंमत घोड्याची? म्हणला 2 लाख रुपये. 2 लाख? हो 2 लाख देतो, पण वस्तू कशी आहे पहिलं पारखली पाहिजे ना. घोड्याची चाल कशी आहे, त्याची स्पीड काय.
मग त्याच्या अगोदर बरेच माणसं आलो होते. ए घोडा देणार का? हे देणार नाही. ₹1,00,000 देतो. 1,21,000 घ्या. नाही 1,51,051 घ्या. 1,91,000 घ्या. देणारच नाही. अजून दुसरं कोणी येऊ दे. हे लांब बसून बघत होत. ह्याचे धाव कुठपर्यंत आहे बघू. ए ₹2,00,000 घे. आता म्हणला जास्त ताणत बसण्यात मजा नाही. 2,00,000 चला सौदा ठरला. पाठीवर थाप मारली. रुपया हातात दिला. बायानं घेतल्यासारखं रुपया घेतला. म्हणलं घोड्याचे पहिलं चाल बघायची. बघा ना काय हरकत नाही. बसलो घोड्यावर. गेलं ते आतापर्यंत नाही आलं. गेलं ते तिकडेच गेलं घेऊन. काय घोडे घेऊन गेलं. घेऊन गेल्याच्या नंतर हे दुसरी 1,51,000 1,91,000 म्हणणारे होते ना. होय काय किमतीला दिलं घोडं? ज्या भावात आणलं होतं त्याच भावात गेलं. आणलेल्या भावात गेलं. हा ना. लुबाडून आणलेलं कधी 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 राहणार. माणसं लय लुबाडी करतात. लय लबाडी करतात. होय आता दूध जर आपल्याला विकायचं असेल 60-70 रुपये लिटर दूध आहे. इमानदारानं द्यावं का नाही? त्याच्यात पाणी घालणारच. पाणी त्याच्यात घालणारच. मी चैतन्य महाराजाच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत तुम्हाला सांगतो. पाण्यातला पैसा पाण्यातच जातो. कुठं जात नाही. एक असंच करत होतं. एका गल्लीमध्ये दूध देत होते. दुसऱ्या गल्लीत त्या गल्लीमध्ये दुसऱ्या एका घरामध्ये तिथं पाहुणे आले आणि त्यांनी म्हणले आम्हाला एक अर्धा लिटर दूध द्या की. दूध घेतलं. 10 घरात भरत होतं. 11व्या घरात अर्धा लिटर दूध दिलं. दुसऱ्या दिवशी ते म्हणले आम्हाला रोज लिटर पाहिजे. मग आता 10 लिटर ह्याला दूध रोज येत होतं. तर त्यानं काय केलं? त्या 10 लिटरमध्ये 1 लिटर पाणी पचना का? पचते. घातलं पाणी लिटर आणि रोज 11 घराला ते दूध देऊ लागलं. देत असताना दुसऱ्या अजून एका घराला 13वा घर त्यानं म्हणलं आम्हाला बी द्या की. 10 लिटरमध्ये परत 2 लिटर पाणी घातलं. 13 घराला वाटलं. असं करत करत 20 लिटर दूध रोज जाऊ लागलं. अर्धा पाणी अर्धा दूध. अर्धा दूध आधा पाणी. ज्यादा हुआ तो बेईमानी. फिर भी दिल है हिंदुस्तानी. हो असं करू लागलं. केलं काय म्हणतात तुम्हाला. पैसे भरपूर आले. महिना संपला की पैसे येतात दुधाचे. तुमच्याकडे कसं रोज येतात का आठवड्याला? त्याला महिन्याला आले. आणि चिल्लर पैसे होते. ते काय केले दुधाच्या रिकाम्या झालेल्या कॅनामध्ये पैसे भरून घेतला आणि येतात एक पाव किलो खारा, थोडे चिप्स, एक स्प्राईटची बाटली घेतला. ऊन झालं होतं माघारी येताना. झाडाखाली तळ्याच्या काठाला झाडाखाली बसला. खाल्ला. सकाळपासून पाप म्हशीवरचं शेणकूड काढायचं, वैरण टाकायची, धारा काढायच्या. त्रास झाला होता आणि आडवं पडल्या डोळा लागला. दुधाचं कॅन पैशानं भरलेलं बाजूलाच होतं. तिथं आलं माकड. माकडाला वाटलं ह्याच्यात खायचं काहीतरी आहे. हे घेतलं आणि गेलं झाडावर. कोण? माकड. आता माकडाला काय पाहिजे? काही असो खायचं पाहिजे. कॅनचं तोंड उघडलं. त्यात हात घातले. काय पैसे चावलं तळ्यात टाकायचं. चावायचं तळ्यात टाकायचं. बरं ते ह्याच्यात हे खायची वस्तू नाही हे त्याला बी कळणार. हे तळ्यात टाकताना अर्धे पैसे पार झाले. उठलं बघितलं तर काय कॅन नाही. कॅन कुठे गेलं? माकडापाशी. त्याला भेडसावलं. ते खाली टाकून दिलं. खाली पडलेले पैसे जमा केले. हिशोब केला. हिशोब केल्याच्या नंतर 10 लिटरला दर महिन्याला जेवढे पैसे येत होते तेवढेच पैसे कॅनमध्ये राहिले. म्हणजे पाणी घालून कमवलेला पैसा कुठे गेला? पाण्यातच गेला. पण असे काही ठक, असे काही मार्ग परमार्थात नाही. लबाडी नाही जमत इथं. तुकोबाराय सांगतात भेटी पडली ठकठका त्याचे वर्म जाणे तुका. चोर कोण आहे शाहू कोण आहे तुकोबारायला नक्की माहिती आहे. तुकोबाराय म्हणजे सोनार आहेत. सोनार कसे सोनार आहेत? सोनारापाशी तुम्ही किती बी डुप्लिकेट सोनं घेऊन जावा ते बरोबर घासून बघणार. ते बरोबर त्याची पारख करणार. हो नाही जमलं तर अग्नीत घालून त्याला जाळणार. जेवढं सोनं जाळचाल तेवढं प्युअर होणार. हे तुकोबाराय होते महाराज. अगदी परीक्षक होते. तुकोबारायने सांगितलं वैष्णवाचा माल खरा. महाराज आम्हाला नामस्मरण करायला नकर जड जाते. आमचं ध्यान तिथपर्यंत लागत नाही. आम्हाला दुसरा काहीतरी उपाय सांगा ना. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले मी या अवताराच्या अगोदर एक अवतार घेतला होता नामदेवरायचा अवतारात. त्या अवतारात मी एक अभंग लिहून ठेवला होता. काय लिहिला होता? झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याचा फक्त कळस बघायचं.
त्या अवतारातला अभंग घ्या आणि आता या अवतारात सुद्धा मी तो अभंग सांगतो. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा, आपल्यामधला अहंकार घालवण्याचा आणि लगेच तात्काळ मोक्ष प्राप्तीचं एकच साधन आहे, फक्त देवाचा कळस बघा. ते म्हणले आता कळस बघायला आता केरूर मधून पंढरपूरला कवा जावं, होय कवा जावं पंढरपूरला. मग बाबा तेवढं लांब जाणं होत नसेल तर गावामध्ये आसपास इकडं तिकडं जर कुठं तुला जर साधू दिसले, साधू जर दिसले तर त्या साधूचं दर्शन घे आणि साधूला आलिंगन दे. काय दे? आलिंगन. महाराज या आलिंगन देण्यामध्ये लई गंमत आहे बरं. आलिंगन कुणाला बी देऊ नये. आलिंगनाचे किती प्रकार आहेत? लग्नाच्या शेवंतीला जायच्या अगोदर, लग्न मंडपामध्ये जायच्या अगोदर एक आलिंगन देतात. हे व्याही पाहुणे गुलाल लावून तोंडात मोठमोठ साखर घालून हो भेटी देतात. तर ती भेटी काही गळ्याला एकदम कडकडून मिठी नाही मारत, एकदा असं एकदा असं, आलाय बलाय बस तेवढं. हे आलिंगन वेगळंच आहे. आई मुलाला आलिंगन देते, त्याच्यामध्ये वात्सल्य प्रेम आहे. दोन मित्र आलिंगन देतात, त्याच्यामध्ये मित्र प्रेम आहे. एक गुरु शिष्याला आलिंगन देतो, शिष्यावरचं प्रेम आहे. एक स्त्री आपली पत्नी आपल्या पुरुषाला आलिंगन देते, भर्तृप्रेम आहे. पती पत्नीचं नातं आहे. पण महात्म्याला जे आलिंगन दिलं जातं, बरं महात्मे ओळखले तरी पाहिजेत ना. महात्मे कसे असतात, कुठे असतात? महात्मा म्हणायचं कुणाला, संत म्हणायचं कुणाला? ज्यांच्या आलिंगनानं साक्षात मोक्षाची प्राप्ती होते ते महात्मे कसे असतात, कसा त्यांचा कलर असतो, ते दिसायला कसे असतात, नाका डोळ्यानं कसे असतात. तुकोबरायांनी त्यांची सुद्धा ओळख सांगितली. बघ पारक असे असते, दोन्ही जप करण्यासाठी बसलेले असतात. दोन्ही दिसते सारखी, वर्म जाणे तू पारखी, एक बैसोनी करती जप आणि एक डोळे झाकून घेती झोप. दोघही डोळे झाकले, पण एक डोळे झाकून झोप घेते आणि एक जप करते, हे का नाही? म्हणजे काही साधू आहेत, फक्त मी साधू आहे साधूचा आव आणणारे. कर्म तर करतात, कर्म करून म्हणती अरे ते साधू नव्हे, ते बोंधू आहेत, बोंधू ह्याचे साधू. साधूचा नुसतं, अरे साधू हे साधू पदवी कुठे भेटते, कोण्या गावात भेटते मला सांगा. मला बी बाळू महाराजला बी साधू म्हणून घ्यायचं आहे. मी आता कुठं जाऊ, कोणाकडे जाऊ, मला पदवी द्या. अरे श्री 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 1008 हब हप अमुक तमुक म्हणून आपली पदवी आपणच लिहून घेऊन काय साधूपणा भेटतं का? अरे नाही साधूपण मिळतंय हाटी, हिंडता कपाटी राणीवणी. साधूपण जा उद्या सकाळी. तुम्हाला बाजार कोणता आहे? मुखेडचा. मुखेडच्या बाजाराला पिशवी घेऊन जा उद्या सकाळी. बाजार कधी? उद्याच आहे ना? उद्याच आहे का? बरोबर अंदाज, करेक्ट अंदाज लागला. सोमवारी. अरे सोमवारी बाजार आहे, श्रावण सोमवार शेवटचा आहे. त्या श्रावण सोमवारी शेवटच्या बाजारात तुम्ही तिथं जा. म्हणजे शेवटच्या सोमवारी, श्रावण सोमवारी बाजारला तुम्ही पिशवी घेऊन जा आणि मला म्हणा मला 2 किलो साधूपण दे, 2 किलो साधूपण दे. देते कोण? बाजारात साधूपण नाही मिळत. जंगलामध्ये फिरणाऱ्याला साधू नाहीत म्हणत, कपाटात बसून जप करणाऱ्याला साधू नाहीत म्हणत. रानात वनात आकाशात ते साधू पण नाही, पाताळात साधू पण नाही. साधू पण आहे कुठं? साधू पण हे अनुभवानं यावं लागतं. साधू होणं एवढं सोपं नाही. साधू म्हणजे 6 धू. 6 कोण? काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार. हे षडविकाराला जो धुतो त्याचं नाव साधू. मग त्या साधू मध्ये दुपार मी प्रमाण सांगितलं, निर्द्वंद्व निशंक विचरितामही, अजिबात द्वैत नाही ज्याच्या दृष्टीमध्ये ते साधू. नवे नवे वैष्णवतो जया अवघी देवावरी माया. तेच वैष्णव खरे की ज्याची माया पूर्ण प्रपंचावर नसताना भगवंतावर माया असते, ते खरे साधू. नुसता साधूपणाचा आव आणणारे साधू नव्हे. हा, साधू जर व्हायचं असेल तर काय करावं लागतं माहितीये? साधू व्हायचं असेल तर, अरे साधू भेटणं सोपं नाहीच आहे.
चंद्रामृत सुखे सेवविल असता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परित्या साधूची नकळे महिमा चंद्रामृत सुखे सेवविल चंद्राचं अमृत भेटतंय आपणाला पंचामृत माहित आहे अमृत किती प्रकारचे आहेत आपल्याला बाकीच्या अमृताची गरज नाही आपणाला फक्त नामामृत पाहिजे कोणतं पाहिजे नामामृत स्वर्गातले देव काय पितात त्याच्याकडे आपल्याला काही देणं घेणंच नाही आपणाला नामामृत पाहिजे चंद्राचं अमृत आपल्याला रोज सुखानं सेवन करता येईल ते शक्य कसं आहे शक्य आहे दर वर्षाला एक दिवस भेटतं आपल्याला तुमच्याकडे पितात का नाही तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला त्या दिवशी चंद्रामृत पडतं पण रोज चंद्रामृत सेवन करायला भेटेल असता जाता रवी धरवेल उदयाला आलेला सूर्य अस्तमानाला जाताना त्याला धरता येईल शक्य सूर्याला धरणं मे महिन्याच्या रणरणत्या उन्हामध्ये दुपारी 1 वाजता फक्त घरावरल्या पत्र्याला हात लावा बाकी काय धरू नका सूर्याला धरायच्या भानगडीतच पडू नका सूर्याला एकच पट्ट्या धरला मारुतराय बाकी कोणी नाही धरले अस्तमानाला जाणारा सूर्य धरता येईल बाह्य हेळा सागर तरवेल या बाहुबलावर समुद्राच्या अलीकडून पलीकड पोहून जाता येईल एवढंच नव्हे पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परित्या साधूचे नकळे महिमान गा पवना घालवेल पालान पालान म्हणजे कशाला म्हणतात बैलावर झूल घालतात आता आहे ना सोमवारी पोळा तुमच्याकडे करतात की नाही कारवणी घालतात ना बैलावर झूल तसं वाऱ्यावर झूल घालून वाऱ्यावर घोंगडी आचरून त्याच्यावर बसता येईल शक्य आहे सोपं आहे अवघड आहे पायी चढवेल गगन खालून गगनापर्यंत म्हणजे आकाशामध्ये पायानं चढता येईल कसं शक्य आहे घरातल्या असं बांधलेल्या जिन्यावरून आपण चढू शकतो पण या पायानं या देहानं आकाशामध्ये कसं चढता येईल भूत भविष्य कळ येईल वर्तमान जर तुझ्याकडे तेवढं सामर्थ्य आलं तर भूतकाळात काय झाले भविष्यात काय होणार आहे आणि आता वर्तमान मध्ये काय चालले तुला घरात बसल्यावर कळेल पण त्या साधूची महिमा न कळे गा ऐसे कैसे याने भेटती ते साधू कशाने ते साधू भेटतील महाराज इतकं कठीण असणारी साधू भेट जर का तुला साधूची भेट झाली तर महाराज साधू जर आपल्या जीवनामध्ये भेटल्याच्या नंतर त्याचा फायदा करून घेणं आपणाला सुद्धा आपणाला नाही बऱ्याच जणांना कळत नाही नव्हते का दुर्योधनाजवळ साधू नव्हते दुर्योधनाजवळ स्वतःचे काकाच होते विदुर काका भगवत भक्त होते अरे ज्याच्या घरामध्ये भगवान परमात्मा कन्या भक्षण करतो ज्या वेळेस शिष्टाईसाठी आले होते हस्तिनापूरला त्यावेळेस दुर्योधनानं अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले होते जेवणासाठी देवाला पण तिकडे नाही गेले उद्धवाला सांगितले उद्धवा चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे उद्धवा आपल्याला इथं नाही जेवायचं तिथे जेवायचं तिकडे गेले साधू नव्हते होते साधू पण कळाले नाहीत काय करायचं संतापाशी गेल्यावर सुद्धा संतापाशी बहु असावी मर्यादा फलकटाचा धंदा उरफोडी फलकट धंदा जमना तिथं बरं ठीक आहे साधूलाच आलिंगन द्यावं आणि कुणाला आलिंगन देऊ नये का आलिंगन देऊ नये त्याच्यासाठी ज्ञानोबा यांची एक ओवी आहे कोणालाही आलिंगन देऊ नये दुसऱ्याला जर एका दुष्टाला जर आपण आलिंगन दिलं तर त्याच्या हृदयातलं पाप आपल्या हृदयात शिरायला काही वेळ लागत नाही एकाच मिनिटात उदाहरण सांगतो प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेकाची तारीख ठरली तारीख ठरल्याच्या नंतर त्या दिवशी राज्याभिषेक होणार आणि देवाला अवघड वाटलं हे राम राजा होऊन बसल्यावर मग रावणाला कोण मारायचं विकल्पाला बोलवलं विकल्प आला आणि म्हणला सर्व देवाने आज्ञा केली जा अयोध्येमध्ये जाऊन कोणाचं तरी मन बिघडाव आणि रामाला राजा नको त्याला वनवासात धाडून दे विकल्पाला
अयोध्येच्या वेशीवर येऊन बसला. अयोध्येच्या वेशीवर येऊन बसल्याच्या नंतर त्याला अयोध्येमध्ये एकही माणूस पापी, माणूस नव्हे एखादा प्राणी सुद्धा पापी दिसना. अयोध्या एवढी पवित्र होती. काय करावं काय करावं काय करावं, बराच वेळ तो विकल्प विचार करत होता. विचार करत असताना त्याला एक गिराईक दिसलं आणि ते गिराईक अयोध्येत जन्मलेलं नव्हतं, ते काश्मीरमध्ये जन्मलं होतं आणि ते कैकई बरोबर आंदण आलं होतं. तिचं नाव मंथरा. काय होतं? मंथरा ही दासी होती कोणाची? कैकेयीची. कैकेयीच्या लग्नामध्ये दशरथ राजाबरोबर लग्न करून ती तिच्याबरोबर आंदण आली होती. माणसं तेव्हा आंदण द्यायची सवय होती. कटनम कटनम तेलुगूमध्ये कटनम म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? हुंडा. हुंड्याबरोबर हे हुंड्यात आलेले गिराईक होतं. कोण? मंथरा. म्हणजे हे इथं जन्मलेलं नाही, ह्याला ह्याचं मन बिघडवायला काय गरज आहे, काय हरकत आहे? गेलं की त्याच्या मनात घुसलं आणि हिचं डोसकं बिघडलं. कोणाचं? बाळू महाराजाचं. मंथऱ्याचं डोसकं बिघडलं. मंथऱ्याचं डोसकं बिघडलं आणि गेली कैकेयीकडे. कैकेयीकडे गेली आणि कैकेयी काय करत होती माहिती? प्रभू रामचंद्राला सिंहासनावर बसायच्या अगोदर पोशाख कोणता घालायचा त्या पोशाखाची निवड ती करत होती. आणि तिथे जाऊन गेली. काय करते? काय नाही, रामासाठी पोशाख निवडते. काय पागल झालीस तू? काय डोसका आहे तुझं? अगं तुझं पोरग तसंच राहील, दुसऱ्याचं सवतीचं पोरग तू सवती मत्सर याला म्हणतात, आणि सवतीच्या पोराला राज्य देतेस. ए मंथरा, तोंड सांभाळून बोल. महाराज, अख्ख्या रामायणामध्ये या घटनेच्या अगोदर कैकेयी जितकं प्रेम प्रभू रामचंद्रावर करत होती, जन्म दिलेली कौसल्या माता सुद्धा तितकं प्रेम करत नव्हती. इतकं प्रेम कैकेयी करत होती रामावर. आणि झालं काय? अगं काय तोंड सांभाळून बोल म्हणतेस? मी तुझ्या बरोबर आले, मी तुझंच हितचिंतक आहे. मी अगं तुझं चांगलं व्हावं, तुझं भलं व्हावं असं मला वाटतंय. सवतीच्या पोराला राज्य दिल्यावर तुझं पोरग दास होईल आणि तू दासाची आई होशील. तुला दासी व्हायचंय का राणी व्हायचंय? अगं मी तर पट्ट राणी आहेच की, 3 पट्ट्या राण्यापैकी मी आहेच की. असं का वाकडं बोलतेस? म्हणून कैकेयीला राग आला, खाडकर मंथरेच्या मुस्काड्यात दिली. मुस्काड्यात दिल्यावर ती आडवू पडली आणि पुन्हा तिची दया आली. माझ्यासाठी हिनं आपलं गण गोत सर्व सोडून माझ्या बरोबर आले, मी हिला उगच मारले म्हणली. उचलली आणि कवटाळली. कोणाला? मंथरेला कवटाळली, गळ्याला लावून घेतली. असं कसं बोललीस? हे तू बोलायला नव्हतं पाहिजे, विनाकारण बोललीस. माझ्या हातचा मार खाल्लीस, मार खायला नव्हतं पाहिजे, मी तुला मारायला नव्हती पाहिजे. कवटाळी आणि हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदयी घातले. नरोबरायची ओवी आहे. 2 हृदय एक झाले. हिच्या हृदयातला विकल्प तिच्या हृदयात गेला आणि कैकेयीचं सुद्धा डोसकं बिघडलं. पुढचं काय रामायण घडलं सर्वांनाच माहिती. कुणाला बी आलिंगन देऊ नये, कुणाला बी मिठी मारू नये. महाराज अजून एक दृष्टांत सांगतो. दुष्टाच्या महाराज आंधळ्या माणसाला तर कधीच आलिंगन देऊ नये. चांगला माणूस आंधळा असला तर देव हो, पण ज्याच्या मनामध्ये अशी कटुता भरलेली आहे, इतका क्रूर जो आहे धृतराष्ट्र, किती क्रूरता होते त्याच्या मनामध्ये. त्याचे 100 पोरं भीमानं मारले होते महाभारत युद्धामध्ये. आणि भीमाला एक निरोप पाठवला, अरे भीमा, झाले रे माझे 100 पोरं मेले रे, आता मला गळ्याला भेट मारणारा कुणी नाही रे, तू ये मला कडकडून भेट. हे भीम बोळ होतं, हे जास्त 1000 हत्तीचं बोळ होतं महाराज, कमी नव्हतं. महाभारतामध्ये खलनायक म्हणत तर भीम होते. खलनायक 100च्या 100ला मारले होते. आमच्या माऊलीसारखंच होते. मी तुकाराम महाराज आणि लहू महाराज जर एका जाग्यात जर उभारलो यांच्या समोर, तर एका कवत आम्हाला तिघाला घेतील. असं एकच कवत असं. रानसावडी कुळव असले नाही. देव म्हणले तर थांब, कुठं चालला? म्हणले काकाश्री मला भेटतो म्हणतात. काकाश्रीनं सांग 15 दिवसानं भेटतो म्हणून सांग. नाराज नाही का व्हायचे? काय नाराज होय ना, उगं बस समजायचं मला कळते म्हणले. सांगितले 15 दिवसानं भेटतो म्हणले, काहीच बोलला नाही. 15 दिवसानं कोणा भेटतो ना, 15 दिवसापर्यंत त्याच्या मनामध्ये राग धरून ती वाट बघत बसली. कोण कोण? असंच आहे, आंधळ दळते कुत्र पीठ खाते. आपण कीर्तनात तर हव की. कोण 15 दिवसापर्यंत वाट बघत होता? धृतराष्ट्र वाट बघत होता, ज्याचे 100 पोरं भीमानं मारले होते महाभारत युद्धामध्ये. 15 दिवसामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एक पोलादीचं लोखंडापेक्षा घट राहते म्हणून पोलाद, त्या पोलादी एक पुतळा तयार केला आणि डायरेक्ट भीमाच्या आकाराचा होता. आणि भेटीचा दिवस जवळ आला, तो मिनिट जवळ आला आणि या काकाश्री मी तुमच्या समोर आहे, मला कडकडून मिठी मारा.
भीम अगोदर पुढं जायच्या अगोदर तो पुतळा पुढं सरकावला आणि पुतळ्याला धृतराष्ट्राने मिठी मारली. काय झालं माहिती? त्या पुतळ्याचं पीठ केलं, पीठ. पुतळ्याचे 1000 तुकडे झाले होते म्हणून. किती रागानं मिठी मारला असेल त्यानं. कोण? मी पिठाला म्हणणं गेलो, मी थर्माकोलच्या पुतळ्याला मिठी मारणं मारले म्हणणं गेलो मी. पोलादी पुतळ्याला मारलं होतं त्यानं मिठी. भीमानं तर तोंडातच बोट घातलं, देवा मी जर असतो माझं काय झालं असतं. म्हणून तर 15 दिवसाचा अवधी तुला मागितला होता. आलिंगन आहे, दुष्ट आलिंगन आहे हे. कोणाचं बी आलिंगन आहे. असं आलिंगन काय काम असतं? अशा आलिंगनानं मोक्ष नाही, मृत्यू प्राप्त होतो. मग ओरिजिनल महात्मा, सिद्ध महात्मा, ज्याला फक्त भगवान परमात्माच माहिती आहे, बाकी काही माहित नाही, अशा महात्म्याला जर आलिंगन दिलं, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता सायुज्यता जोडे. फक्त महात्म्याच्या अलिंगनानं सायुज्य मोक्षाची प्राप्ती होते. पण महात्मे तसे पाहिजेत. महात्मे कसे पाहिजेत? अरे वेळ प्रसंगी जीव जरी द्यायचा प्रसंग आला, भगवत सेवा संत सेवा न चुकणारी. काय महात्मे आपल्या वारकरी संप्रदायात होऊन गेले महाराज. एक एक महात्म्याचं वर्णन करत बसलो, एकापेक्षा एक रत्न आहेत आपले महात्मे. सामान्य महात्मे नाहीये. असू द्या असू द्या, बसा बसा. कुणाला गुळ खायचा आहे? काय 100 टाळ करण्यात आपल्याला. तुम्ही काही ताण घेऊ नका, मी म्हणतो, टेन्शन घेऊ नका. हो मी आहे ना. जिथं कमी तिथं आम्ही, पण इथं काहीच कमी नाही. तुकाराम महाराज, मूर्ती लहान कीर्ती महान. गायन मी तेवढंच तयार आहे, वादन सुद्धा तेवढंच तयार आहे. त्यांनी आणि मी नागणीला आम्ही 2 जण पकवाज वाजवला होता. काय पकवाज झोडला होता दोघांनी. माय ते पकवाज वाजवणच नव्हतं, चढावडी. त्यांची माझी पहिलीच भेट नागणीला. त्याच्यानंतर अजून कुठं तर मनोरला काहीतरी भेटलो होतं. मनोरला दिगंबर गुरुजी गेलो होतो. मनोरला भेट झाली होती. ते माऊलीने एकदा आमचा पिच्छा धरलाय, सोडायला तयार नाही भादर. हो असो. लहू महाराज खूप हात गोड आहे त्यांचा वाजवण्यामध्ये. मी काय सांगत होतो, गेले इसरून. साधूचं सांगत होतो. सायुज्य मोक्ष साधूच्या दर्शनानं होते. पण ते साधू कसे असावेत? कसे साधू असावेत? साधूची सेवा करण्यासाठी त्या योग्यतेचा साधूच तशी सेवा करतो महाराज, बाकी कोण करू शकत नाही. सामान्य माणसाला थोडीशी सेवा घडेल ती गोष्ट निराळी, पण त्या लेवलची सेवा करण्यासाठी साधू अंतःकरणच लागते. गंमत काय झाली, कबीर महाराजांच्या घरी संत मंडळी आली. ज्ञानोबा राय, नामदेव राय तीर्थयात्रेला गेल्यावर कबीर महाराजांच्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेस आले. रात्रीच्या वेळेस आल्यावर आता घरात काय, साधूच्या घरात काय, काही नाही, रिकाम. मग आता
रात्रीच्या टायमाला आपल्याला देणार कोण? वाण्याची तर दुकानं बंद असतात. मग करावं काय? पत्नीला विचारलं, होय साधू आपल्या घरी आले, त्यांच्या पोटाची व्यवस्था काय, आता काय करावं, काय करू, घरात तर काय नाही, तूच काहीतरी सांग असं म्हणल्याच्या नंतर तिने सांगितलं, असू द्या काय फरक नाही पडत, साधू जेवण जर घालायचं असलं तर चोरी केली तरी काही चुकत नाही, काय फरक पडत नाही. चोरी आपण करावी, साधूला जेवण जर घालायचं असलं तर काय फरक पडत नाही, चोरी तुम्ही करायला जा, कारण आता उदार मागावं, उद्या उदारतेचे पैसे द्यायला आपल्याकडे काय नाही, आपणच मदोगरी मागून खाणार आहे. काय करायचं? कमालाला घ्या, एक पहार घ्या, एक फावडं घ्या, वाण्याचं दुकान फोडा आणि तिथून घेऊन या. निघाली दोघं बी. एक पहार घेतली, खोऱ्या घेतला, फावडं घेतलं आणि जात जात एक धारदार चाकू सुद्धा घेतला. कबीर महाराज म्हणले, कबीर महाराजाच्या मुलाचं नाव कमाल. कमाला फावडं घेतलं, पार घेतली, भीत फोडायला बरं आहे, पण हे चाकू कशाला, याचं काम पडलं तर वापर, नाही तर वापरायची गरज नाही म्हणली. गेले, भीत फोडली. हे आता काही सिमेंट कॉन्क्रीटच्या भीती नाही, त्या पांढऱ्या मातीच्या भीती. हो, 4 ढेकळं बाजूला काढली, आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्याच्या नंतर डाळ, पीठ, मीठ, तेल, मिरचू, हळद, जे काही सामग्री लागते सिधा सामग्री, ती सामग्री घेतली आणि आजूबाजूला बघितलं तर तिथं सोनं नाणं होतं, काही पैसे होते. अरे आपण तर डाळ, पीठ, मीठ, सिधा सामग्री घेऊन चाललो, आपलं बघून ओरिजिनल चोर आला आणि याचं हे धन जर घेऊन गेला तर ते पाप आपल्या माथ्याला नको. म्हणून कबीर महाराज म्हणले, मी बाहेर जातो आणि येताना वाणी झोपलाय, त्याला झोपेतून उठवून माघारी ये. असं म्हणल्याच्या नंतर कबीर महाराज भीतीच्या पलीकडे गेले आणि कमाल महाराज झोपलेल्या वाण्याला जागा केले. ऐ उठ, अरे झोप आहे तुझी, अरे तुझ्या घरात चोर घुसले, हे बघ मला जे लागत होतं डाळ, पीठ, मीठ, शिधा सामग्री मी घेऊन चाललोय, सोनं नाणं आहे, ओरिजिनल चोर येतील आणि घेऊन तुला जातील. हे चोर म्हणल्यावर गडबडीत उठलं आणि हे उठलं म्हणल्यावर हे कमाल महाराज पळत सुटले. पळत जाता जाता पलीकड जावं भीतीच्या म्हणून कमरेच्या पलीकडचा भाग, कमरेच्या वरचा भाग भीतीच्या पलीकड घातले, मागून वाणी पळत पळत येऊन कमाल महाराजाचे पाय धरले. कमाल महाराजाचे पाय धरले. पाय धरल्याच्या नंतर आता काय करावं बरं, आता चोराचे पाय धरले, ते काय महात्मा आहे म्हणून पाय धरलं होतं, माझ्या दुकानात येऊन चोरी करतो म्हणून त्यांनी पाय घट्ट धरले होते. वाणी काय पाय सोडायला तयार नाही. मग कमाल महाराजाने कबीर महाराजाला म्हणले, पिताश्री आता मी येऊ शकत नाही, काम करा, आपल्या घरात आलेले साधू जर उपाशी राहू नये असं तुम्हाला वाटत असेल तर एक काम करा, पारा इथंच टाका, खोऱ्या इथंच टाका, तुमच्या हातामध्ये धारदार शस्त्र आहे ना, त्याच्याने माझं मुंडकं तोडा, माझं मुंडकं तोडून घरी घेऊन जा, वारकऱ्याला जीव घाला. जीव घातल्याच्या नंतर मग नंतर बाकीचं काय क्रियाकर्म आहे तो तुम्ही करून घ्या, पण आता तुम्ही पहिलं निघून घेऊन जावा. अरे तुला कसं मारू मी, कसं मारू, साधू जेवण महत्वाचं आहे ना, मला मारायचं सोडून दे. अरे साधू जेवण्यासाठी माझा देह जरी त्याग करायची जर वेळ आली तर मी मागं पुढं बघणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आता मला त्यानं धरले, मला सोडत नाही. जर कदाचित मी जिवंत जर राहिलो, बघा महाराजाचं पोरग चोरी करलेलं आहे, बघा महाराजाचं पोरग, तुमचं नाव जाते, तुमच्या नावाला बट्टा लागतो, लवकरात लवकर माझा शिरच्छेद करा. मागचा पुढचा विचार कबीर महाराजांनी नाही केला. लगे मुंडकं कापलं, मुंडकं आणि शिदा घेऊन घरी आले. घरी आल्याच्या नंतर मायला तोपर्यंत दाखवलं नाही. बाई म्हणली, हे स्वयंपाक तयार कर. स्वयंपाक तयार करून जीव घाल वारकऱ्यांना. सर्वांना स्वयंपाक तयार करून जीव घातले आणि कबीर महाराजांनी हळूच सांगितलं, कमालाचं असं असं झालं. आई रडली, आईचं अंतःकरण होतं, रडली. काय करू रे बाळा, साधू दर्शनासाठी, साधूच्या सेवेसाठी तुझा देह, तू किती भाग्यवान आहेस, साधूच्या सेवेसाठी तुझा देह तू ओपलास. तुझं भाग्य मला जर लाभलं असतं, तुझ्या अगोदर मी गेले असते, किती चांगलं झालं असतं. आणि इकडे येऊ आणि गर्दा केलं, चोर चोर चोर, गल्लीतले उठले, गल्लीतले उठले आणि भीत बाजूला काढून तो देह बाजूला काढला. नुसतं मुंड राहिलं होतं. ओळखायचं कसं, मुंडकच नाही तर चोर हाच आहे म्हणून ओळखायचं कसं. मागचा पुढचा विचार केला नाही. त्या राज्यामध्ये त्या राजाला सांगितलं, वाण्याचं घर फुटले, वाण्याचं दुकान फुटले, चोर चोरी करताना सापडला, पण मुंडकाना याला काय शिक्षा द्यावं. त्या 150 बी सांगितलं, शुळावर द्या.
गंगा नदीच्या तीरावर शूळ रवला गेला आणि त्याच्यावर शूळावर बसवलं गेलं. दुसऱ्या दिवशी सर्व साधू संत मंडळी गंगेमध्ये स्नान करायला आले. स्नान करत असताना ती दिसलं आणि कबीर महाराजाला विचारलं, हे काय चित्र आहे, हे असं कसं दिसतंय? त्यावेळेस त्यांनी म्हणले, आता जास्त वेळ खरं झाकून राहत नाही. कोणतंही खरं कोणतंही खोटं असो, जास्त दिवस झाकून राहत नाही, ते उघड पडतंच. उघड पडले तर हा दुसरा कुणी नाही, माझा मुलगा कमाल आहे. आणि साधू दर्शनासाठी, साधूच्या सेवेसाठी, जीव घालण्यासाठी त्यानं त्याचा देह हा समर्पण केलाय. देह समर्पण केला. साधूच्या नुसत्या त्या शब्दानं त्या मेलेल्या देहामध्ये चेतना आली आणि साधू त्याच्या समोर आल्याच्या नंतर 2 हात उंचावून नमस्कार केले. अरे हा मामूली सामान्य नाहीये, याच्यामध्ये सामर्थ्य आहे. कुठं आहे याचं शिर? घेऊन या म्हणले. शिर आणलं, मुकुट आणलं, म्हणजे तोंड आणलं, डोकं आणलं आणि शिळावरून खाली उतरवलं. साक्षात ज्ञानोबा यांनी मेले माणूस जित उठविले ते काम झालं. साधू दर्शनासाठी जरी जीव द्यायची वेळ आली तर द्यावं. असे जर साधू भेटले, त्या साधूला जर आलिंगन दिलं तर आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. मान्य. साधूच्या फक्त आलिंगनानं मोक्ष मिळतो. काय महिमा आहे हे तुकोबरा दुसऱ्या चरणात सांगतो. ऐसा संताचा संताचा महिमा नुसतं वर्णन करणं सुद्धा शक्य नाही. संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही. अरे हे तर शाब्दिकाचं कामच नाही. किती जरी शाब्दिक झाला तरी संताचा महिमा वर्णन करू शकत नाही. किती गाया किती म्हशी एकत्र केल्याच्या नंतर एका कामधेनूच्या दुधाची बरोबरी करू शकतात? नाही नाही नाही.
उदंड त्या गाई म्हैशी आणि शेळ्या परी त्या निराळ्या कामधेनू तिन्ही लोकातल्या म्हशी गायी शेळ्या एकत्र करून त्याचं दूध काढल्यावर जितकं दूध निघतं ना त्याच्यापेक्षा अनेक पटीनं दूध एकटी कामधेनू देते. शक्य नाही. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. मग हा महिमा कळण्यासाठी तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. पहिलं आपण साधू झालं पाहिजे तर मग साधूचा महिमा कळतो. पहिला आपण साखर खाल्ली पाहिजे तरच मग साखर गोड आहे का कडू कळते. पहिलं आपण पहिलवानकी केली पाहिजे. आपण उठा बशा मग ते काय दंड मारले पाहिजेत. पहिलं आपण एक्सरसाइज केलं पाहिजेत मग पहिलवानकी कळते. पहिलं आपण पकवाज वाजवायला शिकलं पाहिजे मग पकवाज वाजवल्यावर काय होतं ते कळतंय. पहिलं आपण कीर्तन करायला शिकावं लागतंय मग कीर्तन करण्यासाठी काय काय लागते हे बी कळतं. नाही ते कीर्तन करतात 4 गोष्टी सांगतात आणि पैसे घेऊन जातात. कर उभरून कळते तुला. कीर्तनामध्ये काय काय लागतंय. अभ्यास करावा लागतो. पाठांतर करावं लागतं. इथं आल्याच्या नंतर आठवावं. तुम्हाला पटवावं. जे पटवायचं आहे ते मनात साठवावं. ते तुम्हाला पसंत पडावं. नंतर तेव्हा तुम्ही आम्हाला मार्क देणार. तोपर्यंत तुम्ही आम्हाला मार्क देताय का सांगितले की का नाही की असं बी होतंय ना. समदेच श्रोते सज्जन कीर्तनाला आल्यावर काय ते काय कीर्तनच ऐकायला येतात असं आहे का. त्यातलं एक राहतेच त्याला म्हणतात कुचर. काय म्हणतात. मी म्हणणार बाबा कुचराचे श्रवण गुणदोषावरी मन. कीर्तनकार बोलताना कुठं चुकतो बरोबर तेवढं पॉइंट ध्यानात धरणार. बाकी कीर्तनकार बाकी काय सांगितलं त्याच्याकडे ध्यान नसते त्याचे. गायक कुठं म्हणताना अपसूर होतो ते बरोबर सांगणार. कुठला बोल कुठलं परण कुठला चक्रधार कुठं चुकला कुठं मात्र चुकला बरोबर. हा नियोजकानं कुठं ही कुचराची धंदे येते चांगल्याची नव्ह. कुचर काही ना काही तिथं बोलणारच. मग असले कुचर साधूच्या पंक्तीला नेऊन बसल्यावर ते काय साधू होतील. एक साधू भगव्या वेशामध्ये होता. भगव्या वेशामध्ये साधू असताना त्याच्याजवळ जर एखादं तांबडं कुत्र जर बसलं तर त्या साधू सारखं तांबडं कलर एक आहे म्हणून का तो कुत्र सुद्धा साधू होतं का. शक्य नाही. त्याच्याकरता स्वतः साधू व्हावं लागतं. मग अशा साधूच्या ठिकाणी काय पावर असते. काय पावर असते महाराज. त्या साधू महात्म्याच्या जवळ असलेलं सामर्थ्य ते पावर अवर्णनीय आहे. जगातले सर्व तीर्थ त्यांच्या चरणावर असतात. सर्व पर्वकाळ त्यांच्या जवळ हात जोडून उभे असतात. अहो नव्हे ज्या मोक्षाची कीर्ती तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात ना ते मोक्ष तुकोबारायांच्या जवळ येऊन म्हणतात तुकोबाराय आमचा स्वीकार करावो आम्ही तुमचं दास होतो. तुकोबाराय सांगतात मोक्ष आम्हा घरी कामारी हे दास. 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 मोक्ष आम्हा घरी कामारी हे दास.
बऱ्याच्या घरात दास म्हणून राहतात, दास कामारी दास. कोणाजवळ? महात्म्यांच्या जवळ. कोणीही तीर्थाला जायची गरज नाही. त्याच्यात अजून एक सांगतो, सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरे. आपल्या घरामध्ये आपले आई आणि वडील हे सुद्धा तीर्थ स्वरूपच आहेत. मानलं तर काय, मानलं तर. नाहीतर अनेक पोरं असे आहेत, आमच्या बापाला काय कळणार. काय म्हणतात? आमच्या बापाला काय कळणार. आमच्या बापाला काय कळणार तर मग तुला काय कळते? होय. नाना तीर्थ फिरायची गरज नाही. महाराज असे जर साधू जर भेटले, ते तीर्थ त्यांच्या पायाजवळ आहेत. तीर्थे परव काळ, तीर्थे परव काळ, तीर्थे परव काळ, अवघी पाया पे सकळ, अवघी पाया पे सकळ, अवघी पाया पे अवघी पाया अवघी पाया पे सकळ, अवघी पाया पे सकळ, अवघी पाया पे सकळ, अवघी पाया पे सकळ.
तुम्हाला एक विनंती आहे इकडं, तुम्ही माझ्या मातीला आल्यासारखं बस नका. होय नकर टाळ्या वाजवा की कसलं करायला. टाळी वाजवल्यानं काय होतं माहितीये? टाळी वाजवल्यानं अगर आप कीर्तन भजन में ताली बजाओगे तो आपका शरीर गर्म होगा. क्या होगा? शरीर गर्म होगा. शरीर गर्म होगा तो अंदर का अहंकार नरम होगा. अंदर का अहंकार नरम होगा तो परम की प्राप्ती होगी. हो त्याच्याकरता टाळी कीर्तनात तर मग टाळी वाजवता कुठं? रोडवर. आपणाला रोडवर टाळी वाजवायची सवय. सरपवाल्याच्या खेळापाशी तुमच्याकडे येतात का नाही सरपवाले? देखो देखो सबसे बड़ा सांप लाके आए हो, जंगल से लेके आए हो. परवाच धरला म्हणते त्यांना. परवाच धरला हो. कालच दात काढला. कालच दात काढला सरपाचे. दे दो सांप के दूध के लिए 50 रुपये दे दो. देते देते. कुण्या कीर्तनकाराला 10 रुपये देऊन पाया पडणार. कुण्या साधूची सेवा करणार. दुनिया बेईमान आहे महाराज. किती तुम्हाला सांगू एवढी बेईमान आहे. आई बेईमान दुनिया आई रे 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 बेईमान दुनिया कबीर महाराज. साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान. बेईमान दुनिया. तुकोबराचे एक प्रमाण सांगतो. गायीसी देखो नी बदबदा मारी, दासीची पोरा चुंबन देतो. संतांना आंघोळीला पाणी देत नाही आणि दासीच्या चोळ्या धुतो. हो दान धर्म करायची बुद्धी माणसाला कुठे येते? कुठं भजन करावं वाटतंय? कीर्तनात नाही भजन करायचं तर मग करायचं कुठे? कीर्तनात बसून टाळी नाही वाजवायची तर मग वाजवायची कुठे? सरपवाल्याच्या खेळापाशी टाळी, माकडवाल्याच्या खेळापाशी उभारून टाळी वाजवलं तर माणसाला पुण्य नाही भेटत. हो भेटतंय पुण्य. सापाला जर दूध प्यायला जर पैसे दिले तर सापाला दूध प्यायल्यावर सापानं दूध प्यायल्याच्या नंतर त्याचं अमृत होतंय. अरे दुग्ध पाजोनी पोशिला साप, त्याचं विषच होणार आहे.
पुण्य नाही मिळत. हा, त्याचा जीव वाचल. बरं, त्याचा कशाला जीव वाचता? हे आपल्याकडून पैसे घेऊन दारू पिते कोण? सरपवाले. कीर्तनात टाळे वाजवल्यावर तुम्हाला कोण नको म्हणणार आहे? ए, का टाळे वाजवले सोबत असं म्हणते कोण? टाळे कीर्तनातच वाजली पाहिजे, घोष केला पाहिजे. घोष कशासाठी करायचा? दुपारीच प्रमाण सांगितलं. अरे करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. या कीर्तनात बसणाऱ्यानं माझ्या सकट कोणी बी म्हणाव मी पुण्यवान हो, छातीला हात ठेवून म्हणाव, मला पापच माहित नाही, म्हणू शकते कोण? होय मामा, माऊली म्हणते कोण? मी पुण्यवान हो म्हणू शकना. आणि असं बी म्हणा मी पापी हो. होय, पापी हो बी म्हणा, पुण्यवान हो म्हणून बी म्हणा. आपल्याला ध्यानात येणं आपल्या डोक्यावर किती दोष आहेत, किती पाप आपल्या डोक्यावर फिरतंय. हे पाप जर जळावं पळावं वाटत असेल तर जयघोष केलाच पाहिजे. आणि तो चान्स कीर्तनातच मात्र आहे महाराज, कुठेही दुसरीकडे तिसरीकडे नाही. रस्त्यानं जर आपण उगं टाळ्या वाजवत जर गावात उगं असं जर फिरलो विठ्ठल 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 म्हणत, काय म्हणतात लोक? स्क्रू लूज झाला हो, याचा स्क्रू लूज. अरे तुकोबारायला म्हणले तुका वेडा अविचार करी बडबड फार. तुम्हाला आम्हाला म्हणणार नाही त्याची काय गॅरंटी? म्हणून कीर्तनात बसून टाळी वाजवायचं. टाळी कशी वाजवायचं? माऊलीच्या सोहळ्यामध्ये या आषाढी वारीला सर्वजण हात वर करून टाळी वाजवतात. उग खाली उग चिरट मारल्याने टाळ्या वाजवून काय? या हातातले रेषा बिघडलेल्या जर चांगल्या व्हाव्या असं तुम्ही हात दाखवता का नाही कोणाला? हात बघा हो, माझ्या हातात काय आहे का? तुझ्या हातात काही नाही. तुझ्या हातातल्या रेषा चांगल्या हो वाटतात, तू पहिला टाळी वाजव, सर्व चांगलं होतं. आणि कीर्तनातच टाळी वाजव, कुठे बी वाजू नये. लग्नामध्ये एक आता नवीन सिस्टम आले, संगीत सभा. लग्न उद्या असल्यावर आदल्या दिवशी संगीत सभा, हळदी फिळदी झाल्यावर संगीत सभा करतात. ते तेलंगणात जास्त प्रथा आहे संगीत सभा. संगीत सभा मध्ये काय असते? उगं कसं बी आंगळ वाकडं करून नाचायचं त्या पिक्चरच्या गाण्यावर, दुसरं काय नाही. संगीत सभा म्हणजे काय? ते काय शास्त्रीय संगीत गाणार आहे तिथं? नव. मग त्या संगीत सभेमध्ये वा माझी गुड्डी किती छान नाचली, तिथं टाळी वाजवते. कीर्तनात बसल्यावर टाळी वाजवत ना माणसा, टाळी वाजवा आणि लाजू नका. आणि जर लाजलं, लाजे तया वाटा नाही. ज्याला लाज वाटते कीर्तनात बसून टाळी वाजवल्यावर, तुकोबाराय म्हणतात धिक धिक धिक्कार आहे त्याच्या जन्माला. कीर्तनात बसून जर तुला टाळी वाजवत वाटत नसेल तर टाळी वाजवली पाहिजे. या टाळीच्या नादामध्ये या टाळांचा नाद लोपला पाहिजे. टाळा टाळी लोपला नाद. आपल्या टाळी वाजवल्यानं देव येणार नाही याची गॅरंटी काय? अरे देव आपल्या कीर्तनात येऊन नाचतो, पण टाळी तशी वाजली पाहिजे. वाजवा टाळी विठोबार. टाळ्या वाजल्या, पुंडलिक नाही म्हणले, विठोबा रुक्मा नाही म्हणले, काहीच नाही म्हणले. आता अजून 2 भजन आहेत, बघू पुढं 10 मिनिटाच्या नंतर बघू काय म्हणतात तुकोबाराय. तीर्थे पर्व काळ, सर्व पर्व काळ आणि सर्व तीर्थ संत महात्म्यांच्या चरणाजवळ येऊन थांबतात. महात्म्यांचं चरणाचं दर्शन झालं रे झालं, नाना प्रकारचे पाप, नाना प्रकारचे ताप पळून जातात. पाप ताप दैन जाय उठा उठी, पाप ताप दैन जाय उठा उठी. झाली या भेटी हरिदासाची. असलं बळ दुसऱ्याकडे नाही बरं, कोणाकडं नाही. ऐसे बळ नाही अनिकाची अंगी. तप तीर्थ व्रत
आणि दान ह्याच्यामध्ये हे बळच नाही. जेवढा महात्म्यांच्या चरणाजवळ बळ आहे, महात्म्यांच्या जवळ जेवढं बळ आहे तेवढं बळ कशात बी नाही. तुम्ही किती दान द्या आणि काही दान द्या तेवढं पुण्य मिळत नाही. किती तप करा तेवढं पुण्य मिळत नाही. किती पुण्य करा तेवढं फळ मिळत नाही. पण ते महात्म्याच्या दर्शनामध्ये तेवढी पावर आहे. होय हो, तीर्थ 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 सर्व तीर्थ मिळतात. मग सर्व तीर्थ आहेत कुठं? जगामध्ये किती तीर्थ आहेत? 3.5 कोटी तीर्थ आहेत. किती किती? आणि आपल्या डोक्याला केस किती? आपल्या अंगावर केस केस बी तेवढेच आहेत. ज्याला आहे त्याला जर नाही कळलं तर जमते, पण ज्यानं रोज केस कापते त्याला तर माहिती राव किती केस आहेत. बरोबर आहे की नाही? बरं, त्यांना बी मोजायला टाइम नाही. झालं का? होतं पटपट, मला जायचं लग्नाला. दुसरा गिराईक रेडी राहते, थांबव न कर थांबव न कर. त्याच्यात फोन येते कोणाचा तर, दुकानात आहेस की येऊ लाव मी. हा या नाही, माझा नंबर लावून ठेवू, माझा सिरियल नंबर लावून ठेवू. अवघड खेळ आहे मॅडम. 3.5 कोटी आपल्या शरीरावरती रोम आहे. किती? आणि पाप बी तेवढेच आहेत. एका केसाच्या ठिकाणी एक पाप. आणि एक पाप जर जावं म्हणलं तर एक तीर्थामध्ये जावं, तिथं जाऊन आंघोळ करावं. त्या तीर्थाची तिथली विधी तिथं करावं. हे कवा फिरावं? 3.5 कोटी तीर्थ कवा फिरावं? आपले 3.5 कोटी पाप जावं कवा? तुम्हाला वाटतं का आपण 3.5 कोटी पाप केलं नाही? ते पापाची आणि पुण्याची गणना कुठून असते माहितीये? 1-2 जन्मातली नव्ह, पाठीमाग अनंत जन्माचे पाप आपल्या डोक्यावर आहेत. अनंत जन्माचं पुण्य आपल्या पदरात आहे म्हणून आपण भजन कीर्तन करायला लाव. अनंत जन्माचं पाप त्याच्या डोक्यावर आहे म्हणून त्यानं घरात बाजूवर पडून गुरक्या मारलेले. अवघड आहे खेळ. हो का नव? मग ही पाप जावं तर कुठं जावं? महात्म्याच्या जवळ, महात्म्याच्या चरण तीर्थाजवळ जर आपण गेलो तर ही पाप निघून जातात. मग हे सर्व तीर्थ येतात कुठं? त्यावेळेस भगवान शंकराने सांगितलंय, ऐशे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करते अंघोळी वंदिती चरण. असे भगवान शंकर ऋषी जवळ सांगतात. सर्व तीर्थ जगातले 3.5 कोटी तीर्थ रोज पुंडलिकरायाजवळ. म्हणजे पुंडलिकराय कोण होते? संत होते. पुंडलिकराय किती मोठे संत होते? ज्या देवाला कशानंही आकळता येत नाही तशा देवाला आकळून पंढरपुरामध्ये येऊन आणून उभा करण्याचं सामर्थ्य पुंडलिकरायाजवळ होते. इतके पुंडलिकराय सामर्थ्यवान होते. भला भला पुंडलिका मानलासे जनलोका, कोण्या काळे सुखायसा कोण पावल, नातुडे जो कवने परी. कशानेही न आकळता येणारा देव त्याला उभा केला विठेवरी, आणून विठेवर उभा केला. त्या पुंडलिकरायाच्या जवळ सर्व तीर्थ जगातली येतात. आणि कधी येतात? माध्यान्हकाली, म्हणजे 12 वाजता तिथे येतात. आपण सुद्धा सर्व तीर्थाचं स्नान व्हावं असं वाटत असेल तर पुंडलिकरायाच्या चरणाजवळ तिथं जावं. पुंडलिकरायाच्या मंदिराच्या समोरच लोहदंड नावाचं तीर्थ आहे. पंढरपूरला कोण कोण गेला? हात वर करा. 1 2 3 4 5 6 समजेच गेला पंढरपूर. समजायला नाही तर सांगा, नारद तीर्थ कुठं आहे? होय, पंढरपुरामध्ये किती तीर्थ आहेत? या नाग्यात हेळो टप्पांत हेळो. सांगा ना, पंढरपुरामध्ये किती तीर्थ आहेत? काही तीर्थ गुप्त आहेत, काही तीर्थ उघड आहेत. लोहदंड नावाचं तीर्थ पुंडलिकरायाच्या मंदिराच्या अगदी समोर आहे. पुंडलिकरायाच्या मंदिराच्या बाजूला एक उघडा नंदी आहे. मातृगमनाचं जर पाप जावं असं वाटत असेल, एक तसावी आला होता गडी. त्याला सांगितलं, लोहदंड नावाच्या तीर्थाच्या जवळ रोज स्नान कर, तिथं जप कर,
आणि तुझं पाप गेल्याची खून काय आहे? पुंडलिकरायाच्या मंदिराच्या बाजूला एक नंदी आहे, कधी जर गेल तर बघा, तो नुसता असं वाळूमध्ये ठेवलेला नंदी आहे. त्या नंदीच्या पाठीमागं नेऊन गवत टाक, तो नंदी फिरून जर गवत खाल्ला, समज तुझं पाप गेलं. नाही फिरला तर तुझं पाप अजून तसंच आहे, तिथं जाऊन तिथं तपश्चर्या कर. त्या लोहदंड तीर्थाच्या ठिकाणी इंद्राला सुद्धा भग पडले होते. इंद्र येऊन तिथं तपश्चर्या केला होता. चंद्र सुद्धा तिथं तपश्चर्या केला होता. तिथं येऊन चंद्र तपश्चर्या केली म्हणून त्या तीर्थ तिथं चंद्र नावाचं तीर्थ म्हणजे चंद्रभागा तीर्थ तयार झाले. उगा नावे नाही पडली. नारद तीर्थ कुठं आहे? पुंडलिकरायाच्या मंदिराच्या जिथं उभारा, जवळ उभारा. चंद्रभागेतलं पाणी कमी झाल्याच्या नंतर भर मधामध्ये चंद्रभागेत विष्णुपदाला तिथं जवळ गेल्यानंतर तिथं एक नारदाचं मंदिर दिसतंय. कुठं? चंद्रभागेत. तिथं आहे नारद तीर्थ. चक्र तीर्थ सुद्धा तिथंच आहे. विष्णुपद तीर्थ तिथं आहे खाली, माहिती आहे ना? विष्णुपद गोपाळपूरला गेल्यावर. हरनाळा तीर्थ कुठं आहे? हरनाळा तीर्थ नगर प्रदक्षिणा केला की हा? नगर प्रदक्षिणा केल्यावर चंद्रभागा घाटापासून सुरू करायचं. तिथून पुढे आला की दादासाहेबाचं मठ दिसते. दादासाहेबाच्या मठापुढे असे फिरून गेल्याच्या नंतर पुढे गेले की दत्तघाट येते. दत्तघाटातून सरळ निघायचं पुढं. सरळ गेल्याच्या नंतर तुम्हाला कालिका देवी चौक येते. काय? कालिका देवी चौक. कालिका देवी चौकाच्या नंतर पुढे गेले की तुकोबाराचं मंदिर. तुकोबाराच्या मंदिराच्या पुढे गेले की बेलाचा महादेव. माहिती आहे ना? प्रदक्षिणा जन नियमानं केले त्याला माहिती आहे. समज बेलाचा महादेव झाल्याच्या नंतर नरहरी महाराजाचा मठ. तिथून पुढे गेल्याच्या नंतर काळा मारुती येतो. काय? काळा मारुती. काळा मारुती पासून उजवीकडे बघितलं पांडुरंगाचं कळस तिथून बी दिसते बघा. काळा मारुती पासून बघितलं कधी? पुन्हा गेल्यावर बघा, अजून एकदा गेल्यावर बघा, पांडुरंगाचा कळस तिथून बी दिसते. हो, काळा मारुतीचं दर्शन घेऊन काळा मारुतीच्या पाठीमागून गेल्याच्या नंतर तुम्हाला सरळ पूर्वेकडं पश्चिमेकडे एक छोटं मंदिर दिसतंय. बाळकृष्ण महाराजाचं छोटं मंदिर दिसतंय. त्या बाळकृष्ण महाराजाच्या समाधीच्या पाठीमागे एक छोटंसं शिवलिंग आहे आणि तिथे लिहिलेलं आहे हरनाळा तीर्थ म्हणून. तिथं हरनाळा तीर्थ होतं, ती आता लुप्त झालं. केली हरनाळा आंघोळी प्रमाण सुद्धा येते. हे पंढरी महात्म्यामध्ये तुम्हाला सर्व भेटेल. तिथं हरनाळा नावाचं तीर्थ आहे. चक्र तीर्थ कुठं आहे? चौपाळ्यात. चौपाळा कुठं आहे? विष्णू मंदिराच्या पाठीमाग. पुढे गेल्याच्या नंतर कोणतं मंदिर येतंय? कृष्णाचं मंदिर येतंय. कृष्णाच्या मंदिराच्या गेल्याच्या नंतर त्याला म्हणतात चौपाळा. थोडं बाजूला सारखा सरळ पांडुरंगाचं मंदिराची पाठ दिसते. मंदिराची पाठ बघितलं ना काय होते? काय होते माहित नाही. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360. फक्त मंदिराची पाठ बघितलं 360 तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडते. देवळाची पाठ बघितल्यावर. हे उगं पंढरपूरला दर बसमध्ये गेले, चंद्रभागेत आंघोळ केले, गरगर प्रदक्षिणा सुद्धा कशी करावं ह्याला नियम आहे. पळत जातात काही लोक, पळत झिडतात. ह्याला धक्का दे, त्याला धक्का दे, सरकी दिसना गेले की तुला माणूस विलेलं त्याला भांडणं करतात. आणि ही प्रदक्षिणा आपली. प्रदक्षिणा करताना का म्हणावं? हरिपाठ म्हणावं, काकडा म्हणावं, काय म्हणावं हे बी पाहिजे. तिथून पुढे आल्याच्या नंतर काय येते? पुढं माऊलीचं मंदिर. तिथं अवघे चित्रलोक अभंग म्हणतात. पुढं आलं की नाथ महाराजाचं मंदिर. तिथून पुढं आलं की कोणता मारुती? काळा मारुती झाला. आता पुढं तांबडा मारुती. बरोबर. तांबडा मारुतीच्या खाली गेल्याच्या नंतर येते उद्धव घाट. नाही, उद्धव घाट नाही. बरोबर, उद्धव घाटच नाही. हो, उद्धव घाट नाही. मी बी विसरलो का काय? विठ्ठल विठ्ठल त्या घाटातून खाली उतरा. त्या घाटातून खाली चंद्रभागेत उतरा. चंद्रभागेत उतरल्याच्या नंतर पुढे आले की तुम्हाला पुंडलिकरायाचं दर्शन होतं. पुंडलिकरायाचं दर्शन करून समोर गेला की लोहदंड नावाचं तीर्थ. त्या तीर्थामध्ये अजून सुद्धा दगडाची नाव तर ते तुम्ही बघितलं असेल. तिथं जाऊन कधी बघा, कधी गेला तर तिथं छोटस एक कुंड आहे. त्या कुंडामध्ये उद्धव घाटच आहे. आणि दादासाहेबाचा मठ झाल्याच्या नंतर येते दत्तघाट. बरोबर आहे, माझं म्हणणं बरोबर आहे. पंढरपुरात राहिलेलं मी मला माहित नाही म्हणल्यावर कसं. उद्धव घाट. उद्धव घाटातून खाली उतरले की चंद्रभागा. ही प्रदक्षिणा आहे. आणि त्या पुंडलिकरायाच्या जवळ
सर्व तीर्थ आहेत, त्यांच्या चरणाजवळ सर्व तीर्थ आहेत. महाराज अशा महात्म्याची जर आपण सेवा केली, अशा महात्म्याची जर आपण सेवा केली, तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे
अशा महात्म्याची सेवा झाली. देवाची स्पेशल सेवा करायची गरज नाही. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. अभंगाचा भावार्थ संपला. कीर्तनाची सेवा सुद्धा संपली. विकोप कमी करा. झालेली सेवा सद्गुरू दादासाहेबांच्या तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या संतश्रेष्ठ श्री सेना महाराजांच्या चरणारविंदी सेवा अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. 7 ते 9चा कार्यक्रम होता. 7 ते 9च्या पेक्षा 8 ते 9 9:15 झाले. माझे 9:15 झाले. तुमचा बी जास्त वेळ नाही घेतला. 9:45 झाले. हो बसा. मी तर दुपारी आलो आणि तुम्ही काही लवकर चालू केलं नाही. माझं तर का चूक आहे. आता तुमच्या हातात होय. झालं तर झाले. काय देवाच्या नामस्मरणामध्ये थोडा उशीर झाला तर चालते. पण भुका लागल्यात त्याचं काय करावं आता. स्वयंपाक तयार आहे. मी आल्यावरच स्वयंपाक तयार झाला होता. जेवायला बी उशीर होणार आहे. हे खरं तर कार्यक्रम जेवण झाल्यावर पाहिजे. पण आपलं आता कार्यक्रमाच्या नंतर जेवण आहे. उशीर झाला तर तुम्हा सर्वांची माफी मागतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अपशब्द गेला असेल तर क्षमा करा. आपल्या मनामध्ये असंच भगवत नामस्मरण चिंतन करण्याची इच्छा प्राप्त हो ही भगवत चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मद क्षमा करणे संती नोही अंगवती युक्ती नोही हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम आरती झाली. आरती स्वामी संता राजा रंग गिराईक
हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी. संत संकट सर्व काळाखंड प्रेमाचा कंदोळ पंढरीचा वारी करी वारी चुकून चंद्रभागे स्नान तुका मागे दान पंढरीचा वारी करी वारी चुकून दे. मागणीची एक प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्वी.